आता आपण आई झालोय, आपल्याला माहिती आहे 9 महिन्यानंतर ज्यावेळेला आपलं बाळ आपण हातात घेतो त्यावेळेला आपल्याला किती आनंद होतो. 9 महिने परत 9 महिने जो त्रास होतो किंवा ज्यावेळेला डिलिव्हरी मध्ये जो त्रास होतो तो सगळा आपण विसरून जातो बाळ हातात आल्यानंतर. कॅटेगरी ज्याला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू युट्यूब प्रोव्हाइड करतो किंवा सगळ्यात जास्त पैसे देणाऱ्या ऍड अशा चॅनलवर लागले जातात. तर असं काही असतं का? स्पर्धा परीक्षा आणि युट्यूब आपण ना बाजूबाजूलाच ठेवूया. दोन्ही एकाच क्रमाने चाललेले आहेत. इथे पण स्वप्न आहे, तिथे पण स्वप्न आहे, तिथे पण सातत्य आहे, इथे पण सातत्य. आता तुम्हाला ठीक आहे, आम्ही कसं ईमेल आयडी वरून एकमेकींना कनेक्ट झालेलो. तुम्हाला मी कसं सांगितलं की तुम्ही ईमेल आयडी वरून एकमेकींना कॉन्टॅक्ट नंबर द्या. आपल्या व्हिडिओ खाली ज्या कमेंट्स येतात तुम्ही जाऊन चॅनल व्यवस्थित त्यांचा असेल तर तुम्ही एकमेकींना ईमेल आयडी करा आणि ईमेल वरनं मोबाईल नंबर घ्या, तुमचा एक ग्रुप करा आणि मग कोणीतरी मला एकीनं मेल करा, मग मी तुमच्या ग्रुपला ऍड होते. काय होतंय हे जर मी सगळं करत बसले माझं पण खूप वेळ जातो. हे कोणी समजून घेत नाही आणि चॅनल चेकिंग करायला ना नाही म्हटलं ना कमीत कमी मला अर्धा ते 1 तास जातो. मग लोक हे समजून घ्यायला मागत नाहीत ना हो. त्यामुळे मी चॅनल चेकिंगचं काम सध्या तरी बंदच केलं. म्हटलं नको, कारण तेच लोकांना आणि असं फुकट सांगितलेली किंमत राहत नाही मला असं वाटतंय. त्यामुळे मग मी नाही जास्त काय सांगत. ठीक आहे, तुम्हाला कुठं डाऊट आला तर मी सांगते. आता बरेच असे क्वेश्चन असतात की मला ते माहिती पण नसतात की युट्यूब मध्ये हे आहे. ज्यावेळी त्यांनी विचारतात ना तेव्हा मला समजतं की अरे बापरे हे पण युट्यूब मध्ये आहे का. मग एवढी डीप मध्ये शिरायची काही गरज नाही, काहीच गरज नाहीये. युट्यूबचं फक्त काय मत आहे, तुम्ही तुमचा व्हिडिओ फक्त व्यवस्थित लोकांपर्यंत अपलोड करा. तुमच्या व्हिडिओतून लोकांना पटेल असे माहिती सांगा. आज हल्ली रेसिपीचे चॅनेल, एवढ्या ताईंचे रेसिपीचे चॅनेल आहेत, तर तुम्ही रोज एक उठताय, ऍक्टिव्हपणा दाखवा. ठीक आहे, तुम्हाला चेहरा नाही दाखवायचा ना, तुम्ही त्याच्यावर काहीतरी असं मोटिवेशन करा, लोकांना कॉमेडी काहीतरी, म्हणजे असं आवर्जून तुमच्या चॅनलला व्हिजिट केली पाहिजे असं काहीतरी करा. तुम्ही उठून जर असं आणि व्हिडिओची सुरुवात करताना असं अट्रॅक्टिव्ह झाली पाहिजे. बरोबर, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लोकांना माहितीच नाही. ते म्हणजे पब्लिक तिथे थांबून राहण्यासाठी त्यांना काहीतरी हवंय. आता हा तुम्ही माझा व्हिडिओ बघायला आला, ठीक आहे, माझ्या काही व्हिडिओ मध्ये पण असं होतं की पहिल्यांदा काय सांगायचं मलाही समजत नाही, काही व्हिडिओ मलाही जमत नाहीत, पण सगळ्याच गोष्टी मला जमत नाहीत म्हणून मी शांत बसले आणि मला कुठं काहीतरी जमतंय, एखादा तरी व्हिडिओत मी चांगलं बोलू शकते ना. मग असं तुम्ही प्रयत्न करा. आता कसं असतं, सगळेच व्हिडिओ व्हायरल होणार नाही, त्यातला एकतरी व्हिडिओ व्हायरल होईल ना असं म्हणायचं आणि काम करत राहायचं. काही नाही, येतं यश आपल्याला येतं. बरं, मग आता जे कुकिंगचे चॅनल्स आहेत 2-2, 3-3 वर्षांपासून ज्या महिला काम करत आहेत आणि त्यांना अजून सक्सेस नाही मिळाले, तर त्यांचे पाठीमागचे जे व्हिडिओज असतील ना ते 3, 4, 5 मिनिटाचे सुरुवातीला ठीक आहे, पण 2 वर्ष जुने चॅनल असतील आणि त्यांचे जर व्हिडिओ 4-5 मिनिटाचे असतील तर ते सक्सेसफुल होतील का? म्हणजे अजूनही त्याच लेंथनी व्हिडिओ बनवतायत. माझ्या मैत्रिणी आहेत 2-3, त्यांचे चॅनल आहेत, रेसिपीचे आहेत आणि 3 वर्षांपासून त्यांनी ओपन केलेलं आहे. पण तेव्हापासून रेग्युलर म्हणजे मध्ये गॅप झाला आहे, पण भरपूर व्हिडिओ आहेत त्यांच्या चॅनलवर, पण ड्युरेशन आहे 5 किंवा 6 मिनिटांचं आणि अजूनही तेच आहे कन्सिस्टंट. असं काही नाहीये तुम्ही 5 मिनिटाचा व्हिडिओ टाका किंवा 20 मिनिटाचा टाका, असं काही नाहीये. 5 मिनिटाचा व्हिडिओ जर त्यात लोकांना घेण्यासारखा असेल ना तो सुद्धा व्हायरल होईल, सांगू शकत नाही. आणि 20 मिनिटाचा व्हिडिओ त्यात जर काहीच शिकण्यासारखं नाही ना तर त्याला 10 पण व्ह्यूज येणार नाही. बरोबर, तुमच्या व्हिडिओतून तुम्ही रेसिपी करताय त्या व्हिडिओतून लोकांना, आणि हल्ली काय झालंय हो आपल्याला ना पटकन एवढा वेळ नसतो ना 10 उलट रेसिपीचे व्हिडिओ जेवढे कमी मिनिटाचे असतील 5-6 मिनिटाचे तेवढे लवकर जातात. तुम्ही असं अट्रॅक्टिव्ह सांगा, बऱ्याच गोष्टी अशा. आणि हल्ली काय झालंय सगळ्यांना उठसूट रेसिपीचे चॅनल कॉम्पिटिशन खूप वाढलंय, त्यामुळे ना खूप प्रॉब्लेम होतो. एखादाच व्हिडिओ उठतो, नाहीतर रेसिपीच्या चॅनल मध्ये मी अजून त्यांना सांगत असेल ते तुम्ही किचन टिप्स घ्या, असं वेगवेगळे रिलेटेड टाकतात त्या किचन. मग तुम्हाला काय विचारायचं आहे आता, सपोज जर त्यांचं रेसिपीचं चॅनल आहे आणि ते जर ग्रो होत नाहीये तर त्यांना असं विचार पडतो कधी कधी की आपण चेंज करूयात का आपला नीच, म्हणजे आपण दुसऱ्या कॅटेगरीचे व्हिडिओ त्याच चॅनल मध्ये अपलोड करूयात का? हो, त्यांना सक्सेस मिळू शकतो. हो, चालतात. फक्त आता काय होतं तुम्हाला सांगते की ज्या वेळेला आपण दुसरे व्हिडिओ टाकायला सुरुवात करतो त्यावेळेला ना जे आपल्या रेसिपी बघत असतात त्यांना पण असं वाटतं की जाऊ दे हे दुसरे व्हिडिओ टाकायला लागले,
थोडे सबस्क्रायबर कमी जास्त होतात, पण ठीक आहे ना, तुम्ही दुसरं म्हणजे तुम्हाला त्यात इंटरेस्ट आहे ते सुद्धा तुम्ही लोकांना सांगू शकता. असं काही नाहीये युट्यूबवर की तुम्ही एकाच विषयात पुढे जावा. तुम्ही सगळे विषय तुम्हाला जे काही येत आहे ना ते तुम्ही मांडू शकता. आता बऱ्याच मोठमोठ्या युट्यूबरांचं पण मी बघते ना, मी पण सुरुवातीला अशी कन्फ्युज होते की बापरे, हा जर विषय टाकला नाही चालला तर परत माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच जणांनी असे वेगवेगळे विषय टाकले. असं काही नाहीये की एकाच ह्याच्यावर. म्हणून तर काय झालंय, मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगते की तुम्ही टेक चॅनल कमी बघा. बरोबर, म्हणजे निवडक चॅनल तुमचे तुम्ही सिलेक्ट करा, काही गरज नाहीये. तुम्ही सुरुवात करताय ना युट्यूब चॅनेलला, पहिल्यांदा ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ना त्या लिहून घ्या, ते व्यवस्थित तेवढं चॅनेलला करा, तुमचं तुम्ही कामावर फोकस द्या. 2-3 महिने कंटिन्यू काम करा. रियूज कंटेंट, कॉपीराईट. मी जर माझ्या मोबाईल व्हिडिओमध्ये दुसऱ्याचा कंटेंटच वापरला नाही, जे काही आहे व्हिडिओमध्ये काय लागतं 3 गोष्टी बघितल्या जातात. एक तर तुम्ही स्वतः शूट केलंय का, तुम्ही तो व्हिडिओ स्वतः शूट केलेला पाहिजे, किंवा तुम्ही स्वतः अवेलेबल पाहिजे त्या व्हिडिओमध्ये. ते जरी नाही जमलं तरी तुमचा आवाज तरी पाहिजे. या तिन्हीपैकी एकच गोष्ट व्हिडिओमध्ये पाहिजे. जर तिन्ही गोष्टी तुमच्या व्हिडिओमध्ये नसतील, तुम्ही गुगलवरून फोटो डाउनलोड केलाय, आवाज दुसऱ्याचा दिलाय आणि असं रिमिक्स करून टाकलाय, नाही चालणार. त्यांनी फक्त काय सांगितलं, काही जे असेल ते तुमचं स्वतःचं टाका. मग तुम्ही स्वतःचं टाका, कोणाचं काही कॉपी करू नका, सॉन्ग वापरू नका. कशाला कॉपीराईट येईल, कशाला रियूज कंटेंट. ताई, आता सपोज चॅनल मॉनिटाईज झालाय आणि आता ऍड लावायची आहे चॅनलला, तर मॉनिटायझेशनची थोडीशी अगोदर प्रोसेस सांगा की कशी होते. म्हणजे झाली क्रायटेरिया तर आपल्याला माहिती आहे की 4000 तासांचा वॉच टाइम, 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. आता तुम्ही सांगा की त्याच्यानंतर काय करावं लागतं अकाउंट मध्ये जाऊन. त्याच्यानंतर कसं होतं, आपला चॅनल मॉनिटाईज होतो त्यावेळेला आपल्याला गुगल कडनं मेल येतो की तुम्ही पार्टनर झालाय म्हणून, आणि गुगल ऍडसन कडनं येतो. युट्यूब कडनं नाही, गुगल ऍडसन. कारण गुगल आता आपल्यावर ऍड लावणार असतं. लोकांची मेंटॅलिटी काय होते, चॅनल मॉनिटाईज झालाय म्हटलं मी खूप मोठं काहीतरी जिंकलंय. तसं पाहिलं तर मग चॅनल म्हणजे 4000 वॉच टाइम ना काहीच नाही युट्यूब मध्ये. ते सहज इझिली कोणीही बनवू शकतात. त्याच्या पुढे तर खूप प्रोसेस आहे. मी तर त्या गोष्टी लोकांना सांगितल्याच नाही, कारण आधीच सांगितल्या तर लोक कामच करणार नाही. कारण ज्यावेळेला चॅनल मॉनिटाईज होतो त्यावेळेला तुम्हाला त्यावेळेला वॉच टाइमचं टेन्शन जातं. आता तुमचं टेन्शन चालू होतं की $10 नाही, तुमच्या चॅनलला ऍड चांगल्या लागल्या पाहिजे. लोकांची मेंटॅलिटी अशी झाली की आम्ही ऍड लावू शकतो. आता व्हिडिओ आहेत बघा, म्हणजे हा एक प्रकार आहे की स्वतःच्या चॅनलवर ऍड लावणे. तर हे काही असतं का? असं जर असतं, ऍड लावून जर पैसे कमवता आले असते, तुम्ही असं जर आपल्याला काही डाऊट आला ना की ऍड लावून पैसे कमवता येतात, तर तुम्ही बाकीचे ज्यावेळेला आपण व्हिडिओ बघतो त्यावेळेला त्यांना सगळ्यांना ऍड लागलेले असतात का? एखाद्या व्हिडिओला कुठेतरी आधीमध्ये असते किंवा काय, एका व्हिडिओमध्ये 1 ते 2च ऍड असतात. अशा जर 3-3, 4-4 मिनिटांनी ऍड लावायला जमत असते तर लोकांनी व्हिडिओ बघितलेच नसते ना. एवढ्या ऍडच लावले असते. नुसत्या ऍड आपल्याला तुम्ही कितीही लावल्या ना तरी युट्यूब वरून ऍड लावत असतं. त्यामुळे ते सांगतात ना टेकवाले, तुम्ही ऍड लावून पैसे कमवू शकता, हे असं काही नाहीये, ते चुकीचं आहे. तसं ऑब्जेक्शन घ्यायचं म्हटलं ना बऱ्याच व्हिडिओवर आपण घेऊ शकतो, पण नाही. शेवटी बघा, प्रत्येक जण पैसे कमवायसाठी, व्ह्यूज कमवायसाठी सांगतात, त्यामुळे आपण नाही कुणाला काही बोलू शकत. पण ऍड लावता येत नाहीत, युट्यूब वरून लावत असतं. आता मोठमोठे पॉडकास्ट आपण बघतो, त्यांना तर किती ऍड लागले असते. हो बरोबर. पण नाही, ते युट्यूब वरून लावत असतं. ज्यावेळेला चॅनल मॉनिटाईज होतो त्यावेळेला येतं $10 आपल्याला कमवायचे असतात. तर तर ज्यावेळेला डॉलरचं पेज ऍड होतं, थोडे डॉलर ऍड होत असतात, मग लोक निवांत होतात की आता नाही मला डॉलर ऍड होतात. पण नाही, तिथं तर मेन स्ट्रगल चालू होतं. ते $10 तुम्ही, मला स्वतःला 4 महिने लागलेले, म्हणजे नाही 2-2.5 काहीतरी महिने लागलेले $10, कारण मला पण तेवढं माहिती नव्हतं त्यावेळेला. मग ते $10 कमवायला लोक तिथं ना अशी टाळाटाळ करतात. $10 जमवायला खूप वेळ लागतो, कारण चॅनल मॉनिटाईज झालं की युट्यूब पटकन पाठवत नाही पुढं, व्ह्यूज कमी यायला लागतात. मग तिथं कुठेतरी डिमोटिवेट होतो. तरी पण $10 होतात आपले जमा. $10 जमा झाले की आपल्याला गुगल पिन येतो. त्यासाठी आपल्याला मेल येतो. तो मेल आल्यानंतर गुगल पिन साठी अप्लाय करायचा. गुगल पिन आल्यानंतर ऍड्रेस व्हेरिफिकेशन असतं, नंतर टॅक्स फॉर्म असतो, नंतर मग बँकचं अकाउंट जोडायचं असतं, आणि युट्यूब मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॅन कार्ड लागतं. ती फक्त म्हणजे ती त्यांची प्रोसेस असते गुगल ऍडसन, आणि
ऍडसनचं अकाउंट खोलताना लोक चुकी काय करतात, ज्या चॅनेलवर ईमेल आयडी वर चॅनेल आहे ना त्याच चॅनेलवर गुगल ऍडसन खोलतात. बरं. त्यामुळे फ्युचरमध्ये जरी तुमचा चॅनल हॅक झाला, जर ईमेल आयडी साठी गुगल ऍडसन वेगळं असलं आणि चॅनल साठी ईमेल वेगळं असलं, कारण ऍडसन हा एक व्यक्ती एकदाच काढू शकतो. अच्छा. तो सारखा काढता येत नाही. मग ज्यावेळेला आपला चॅनल हॅक होईल त्यावेळेला गुगल ऍडसन तरी आपलं दुसऱ्या ईमेल आयडी वर आहे ते सेफ राहील. हा, मग ह्या गोष्टी असतात, ह्या गोष्टींचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मग गुगल ऍडसन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ऍड्रेस व्हेरिफिकेशन, पॅन कार्ड असेल, बँक अकाउंट असेल, आणि मग $100 जमा झाल्यानंतर दर 2 म्हणजे महिन्याच्या 2 तारखेला ते अपडेट होत असतं. 2 तारखेला अपडेट झालं की 10 तारखेला आपल्या गुगल ऍडसन मध्ये आपले किती डॉलर झाले गेल्या महिन्यात ते दिसतं. फक्त एकदाच दिसतं. ओके. म्हणजे तुम्ही डेली बघू शकता, पण दर महिन्याच्या 10 ते 11 तारखेला तिथं अपडेट होतं. आणि पेमेंट 21 ते 25 या दरम्यान होतं. आणि $100 पुढे आपल्याला डॉलर पाहिजे, त्याच वेळेला तिथं पेमेंट जमा होतं, तोपर्यंत होतं. ओके. म्हणजे ते आपल्याला विड्रॉ करावं लागतं की ते ऑटोमॅटिक आपलं नाही, ऑटोमॅटिक आपल्या बँकेत जातं ना. हा, ऑटोमॅटिक जातं. त्याला काही लागत नाही, फक्त त्याला स्विफ्ट कोड लागतो. अच्छा. तो स्विफ्ट कोड महत्वाचा आहे. स्विफ्ट कोड मुळे माझा खूप प्रॉब्लेम झाला. त्यामुळं बँकेशी आणि ज्या वेळेला आपण असं स्विफ्ट कोड बँकेत मागायला जातो ना, कारण स्विफ्ट कोड हा असा डॉलर म्हणजे बाहेरच्या देशांसाठी असतो. बरोबर. त्यावेळी ते बघताना आपल्याकडे असे बघतात की ह्यांचं काय नक्की अमेरिकेवरून डॉलर मागवतायत, अशी मेंटॅलिटी होते. पण एक त्यावेळेला नाही, वेगळा असं छान वाटतं, अभिमान वाटतो की आपल्याला डॉलर मध्ये कमवतोय आपण, डॉलर मध्ये पेमेंट येत आहे. इंडियन रुपीज मध्ये पेमेंट घेणं आणि डॉलर मध्ये घेणं हा एक वेगळीच हे आहे, फील वेगळं आहे. आणि खरं सांगू का, ज्यावेळेला असे पेमेंट येतं ना त्यावेळेचा आनंद खरंच म्हणजे समाधान, आपण समाधान, कामाची पोच पावती मिळते. आता आपण आई झालोय, आपल्याला माहिती आहे 9 महिन्यानंतर ज्यावेळेला आपलं बाळ आपण हातात घेतो त्यावेळेला आपल्याला किती आनंद होतो. 9 महिने, परत 9 महिने जो त्रास होतो किंवा ज्यावेळेला डिलिव्हरी मध्ये जो त्रास होतो तो सगळं आपण विसरून जातो बाळ हातात आल्यानंतर. अगदी तसंच आहे युट्यूबचं, आपण स्ट्रगल करतो पण ज्यावेळेला पेमेंट येतं आणि ते डॉलर मध्ये, तो ना सगळ्यात वेगळा आनंद असतो. आणि त्या दिवशी सगळ्या गोष्टी आठवत असतील की पहिल्या दिवशी मी अकाउंट ओपन केलं, त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड करताना मी किती स्ट्रगल केली. आणि ह्या गोष्टी आयुष्यात असल्याच पाहिजेत, एक क्षण पाहिजे आठवण्यासाठी. खूप छान जर्नी आहे ही. आणि मग आता मला सांगा की किती व्ह्यूज आल्यानंतर आपल्याला किती पैसे मिळतात? आता तसं तर आपण सांगू शकत नाही, प्रत्येक व्हिडिओला ना वेगवेगळं आहे. काही व्हिडिओना ना आता डॉलर कुठलं म्हणजे काही 2000 व्ह्यूज झाल्यात, 3000 व्ह्यूज झाल्यात, तर एका व्हिडिओला 3000 व्ह्यूज झाल्यानंतर $1 मिळतो. तर काही व्हिडिओना म्हणजे ऍड लावण्यावर आहे. आता एखाद्या व्हिडिओला जर आपल्या चांगल्या कंपनीची ऍड लागली तर आपल्याला चांगले डॉलर मिळणार, पण 2000 व्ह्यूज झाल्यानंतरच $1 मिळतो. बरं, असं आहे. मग आता ऍड लागणं म्हणजे कोणत्या व्हिडिओवर कोणत्या क्वालिटीची ऍड लागणं ते आपल्या हातात नसतं. ओके, बर. तो एक प्रश्न क्लिअर झाला असता. ते सगळं युट्यूब हे करताना. आता माझ्या व्हिडिओची क्वालिटी जर चांगली असेल, पुढे जाऊन क्वालिटी चांगली असेल, लोकांचा रिस्पॉन्स चांगला असेल, तर आपोआप माझ्या ह्याच्यावर चांगल्या ऍड लागणार. का तर लोक बघतायत आवर्जून, ऍडवाल्यांचा फायदा होतोय, त्यामुळे ते लावताना चांगलेच लावणार ना. मग कॅटेगरी किती महत्वाची ठरते याच्यामध्ये? म्हणजे कुकिंगची कॅटेगरी, एक नीच म्हणतो आपण युट्यूब मध्ये, एक नीच म्हणून ऑप्शन आहे. नीच म्हणजे कॅटेगरी, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आपला व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे मी ब्लॉग्स बनवते, डेली ब्लॉग्स असतात, तर हाऊस म्हणजे घराशी रिलेटेड वगैरे माझं डेली लाईफ ते शेअर करणार, त्याला ब्लॉगिंग म्हणतात, डेली ब्लॉगर्स. त्याच्यानंतर फूड चॅनल्स असतील, फायनान्स रिलेटेड असतील, मोटिवेशनल असतील, टेक चॅनल्स असतील. आता ह्या कॅटेगरीमध्ये असं काही आहे का की ही कॅटेगरी ज्याला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू युट्यूब प्रोव्हाइड करतो किंवा सगळ्यात जास्त पैसे देणारा ऍड अशा चॅनलवर लागले जातात, तर असं काही असतं का? असं काय असतं का? म्हणजे टेक इन्फॉर्मेशन माहिती असते बघा, इन्फॉर्मेशन एक असते, किंवा टेक चॅनल असतात किंवा गेमिंगचे चॅनल असतात. अशावर चांगला म्हणजे इन्कम आहे. मी स्वतः काही घेतलेला नाहीये, त्यामुळं असं होतं. आता बघा, मी जेवढे व्हिडिओ टाकले, माझ्या पण एखाद्या व्हिडिओला 3000 व्ह्यूज गेल्यानंतर $1 मिळतो. तर काही व्हिडिओना 1500 मध्येच $1 मिळालेला आहे. त्यामुळे आपण नक्की गेस करू शकत नाही ना हे जे. आणि काय झालंय, लोक खरं सांगायला मागत नाही.
कारण प्रत्येकाला काय वाटतं, मी जर यांना खरं सांगितलं माझ्या आयडियाज यांना मिळतील, बरोबर आहे ना. त्यामुळे लोक खरं सांगायला मागत नाही. ठीक आहे, प्रत्येक जण काय म्हणतं, या कॅटेगरी मधल्या बनवा तुमच्या डॉलर वाढतील, त्या कॅटेगरी मधले तुम्ही ना डॉलर कसे वाढतील हे बघू नका. बरोबर. तुमची माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचेल, तुम्ही कसं फेमस व्हाल हे बघा. ज्यावेळेला तुम्ही फेमस आपोआप व्हाल ना, लोक आवर्जून बघतील, आपोआप डॉलर वाढतील. मी जर असं बघत बसले की नाही हा या कॅटेगरी मधला टाकला व्हिडिओ, आता ठीक आहे टेकचा जास्त चालतोय, मग मी जर सारखी माहिती गोळा करत बसले तर मला पण डिप्रेशन येणार ना. बापरे, एवढी माहिती गोळा कुठून करायची, सारखं तेच तेच तेच. म्हणजे नॉलेज असेल तरच त्या नॉलेज असेल तरच त्या कॅटेगरीमध्ये जावं. आता मी तर सांगत असते, घर बसल्या असे बरेच आहेत, तुम्ही करू शकता. पण कसं झालं, लोकांना सगळं ऐकतं पाहिजे, सगळं ऐकतं पाहिजे, स्पून फिडिंग झालंय आता सगळं. हा त्यांना. आणि कसं झालंय, असं लोकांना काय वाटतं की मला आणून दिलं तरच मी करेन. तुम्ही स्वतः जोपर्यंत स्ट्रगल करत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही, असं पण आहे. आता बरेच जण आहेत शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेत, परत लॉंग कडे येत आहेत, लॉंग टाकतायत, परत शॉर्ट्स कडे जात आहेत. मी काहीच करू शकत नाही. मग मला एवढं वाईट वाटतं की मी एवढा जीव तोडून व्हिडिओतून सांगत असते की तुम्ही दोन्हीतल्या एकाच गोष्टीवर फोकस करा. आपल्याला एकच सिलेक्ट करायचंय, तरी लोक दोन्ही मार्गाने जात आहेत. आणि लोकांचं कसं झालंय, सबस्क्रायबर वाढवायचे. आता ते असतंच, नवीन युट्यूबर म्हटलं की त्याला पहिलं सबस्क्रायबरच्या पाठीमागे पळणं येतच. सबस्क्रायबर वाढवून काय उपयोग ना. आता आपण कितीतरी चॅनेलला सबस्क्राईब केले, आपण स्वतः किती जणांना बघतो, मग आपले बघतील कशावरून. आता ज्या वेळेला आपल्या व्हिडिओचा कंटेंट चांगला असेल ना, सबस्क्रायबर नसला तरी तो येऊन बघणार. बरोबर. आणि एक खरं सांगू का, मला तर असा अनुभव आलाय, सबस्क्रायबर पेक्षा ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ना तेच जास्त व्हिडिओ बघतात. बरोबर. कारण का आपल्याला कळतच तिथे कोणतं ऑडियन्स किती बघताय. ठीक आहे, मग अजून काही सांगू इच्छिता, म्हणजे अजून काही गोष्टी आहेत का अशा महत्वाच्या आहेत आणि सांगायला पोहोचायला पाहिजे लोकांच्या पर्यंत. आता सगळ्यात महत्वाचं असं आहे की हल्ली मी बघते बऱ्याच काही ना युट्यूबचं एवढा ट्रेस घेतात की माझा रोज व्हिडिओ पडला, डिप्रेशन मध्ये पण जातात. हा, माझा रोज व्हिडिओ पडलाच पाहिजे, मग असं. आणि तुम्हाला युट्यूब मध्ये यायचंय ना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरातल्यांना विश्वासात घ्या. आता काय झालंय, बऱ्याच काहींना मी अशा काही गोष्टी सांगितल्या की त्या काय म्हणतात, अहो आमच्या काही घरी माहित नाही, आमच्या घरी अलाउड नाही. मग नाही, तुम्ही नका युट्यूब मध्ये. काय सांगू का, हे युट्यूबचं काम असं आहे की तुमच्या घरात 4 माणसाचा सपोर्ट मिळणं गरजेचं आहे की बाबा तू युट्यूबवर काहीतरी काम करते, मग तुम्हाला सपोर्ट मिळणं गरजेचं आहे. तुम्हाला चेहरा नाही ना दाखवायचा, नका दाखवू, पण ऍटलीस्ट घरातल्यांना माहिती असावं. बरोबर. तुम्ही जर त्यांच्यापासून लपून करत असाल तर नका करू. बरोबर. कारण काय होतं, घरात कोणी नसताना चोरून व्हिडिओ बनवायचे, मग आपण डिप्रेशन मध्ये तयार होतो ना. त्यापेक्षा जेवढं तुम्ही फ्री माइंड काम कराल, घरातल्यांना विश्वासात घ्या, बाबा मी चांगलं युट्यूबवर टाकणार आहे, वाईट तर काही टाकणार नाही ना, आणि त्यातून पुढे जाऊन मला 4 पैसे कमवता येणार आहेत. आणि घरी बसून बराच वेळ मोबाईल बघण्यापेक्षा, टाइमपास कुठेतरी करण्यापेक्षा, बरोबर, तुम्हाला काहीतरी येतंय. म्हणजे जेव्हा मी माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली ना की मला ह्या क्षेत्रामध्ये जायचंय, तेव्हा हे कल्पनाच अशी आली की जेव्हा मी मोबाईलवर स्क्रोल डाऊन करायचे, आणि हे ना ऍडिक्शन आहे, आपण ऍडिक्ट होतो. एकदा मोबाईल हातात घेतला ना की वेळ कळत नाही आपल्याला, किती वेळ आपण स्पेंड करतोय. तर मग तेव्हा बघत असताना मला असं वाटलं की हे जे आपण व्ह्युअर्स म्हणून बघतोय, तर तिथे आपल्याला क्रिएटर असायला हवं होतं, आपल्याला त्या बाजूला राहायचंय. आणि मग मी माझं सुरू केलं पुढची जर्नी. काय होतं, लोक आता अजून एक तुम्हाला सांगते, सवय काय आहे, ठीक आहे व्हिडिओ अपलोड केला की लगेच व्हायटी स्टुडिओ जायचं, किती जणांनी व्हिडिओ बघितला, किती वॉच टाइम वाढला, मग आपल्याला टेन्शन. आपण 1-2 तासांनी चेक करत असतो, अरे माझं वॉच टाइम किती वाढला असेल, किती व्ह्यूज आले असतील, किती सबस्क्रायबर आले. अजिबात बघू नका. कसं आहे, तुम्ही व्हिडिओ अपलोड केलाय ना, एकदा तुम्ही दुसऱ्या ईमेल आयडी वरून बघा व्यवस्थित व्हिडिओ आहे का. ठीक आहे, व्यवस्थित व्हिडिओ आहे, तुम्हाला खात्री पटले ना, सोडून द्या, तिथं व्हिडिओ सोडून द्या, तुम्ही जोमाने दुसरा व्हिडिओ बनवायला तयार जावा. बरोबर. तुम्ही जर त्या व्हिडिओला तासाला चेक करत राहिला, कमेंट काय आले, वाढले का नाही, तर तुम्ही ना त्यातच का वाढत नाही, मग कुणी बघितलं असेल, कुणी बघितलं नसेल, आणि कमेंट मला निगेटिव्ह तर आली नसेल ना. बरोबर. पहिला आपला हाच असतं की बाई मला कुणी कमेंट निगेटिव्ह केली नसेल ना, आपण ना यामध्ये अडकत राहतो आणि याचा परिणाम दुसऱ्या व्हिडिओवर होतो. बरोबर. एकदा तुम्ही काम केलंय ना, सोडून द्या तिथे. एक तुम्ही पॉझिटिव्ह राहा ना, नाही मी मला आवडतंय काम केलं,
मला माहिती आहे माझा व्हिडिओ, माझे विचार 4 लोकांना तरी पटतील ना. तर ताई आता मी ना जाता जाता शेवटी एक तुम्हाला प्रश्न विचारते की स्पर्धा परीक्षा भरपूर मुलं देतात बरोबर. स्पर्धा परीक्षा आणि युट्यूब आपण ना बाजूबाजूलाच ठेवूया. दोन्ही एकाच क्रमाने चाललेले आहेत. इथे पण स्वप्न आहे, तिथे पण स्वप्न आहे, तिथे पण सातत्य आहे, इथे पण सातत्य आहे. तर तुम्ही कसं कम्पेअर कराल ह्या दोन गोष्टींना? आणि जर स्पर्धा परीक्षेत आपण म्हणतो की टाइम ड्युरेशन आहे की एका पर्टिक्युलर पिरियडला जाऊन आपण कळतं आपल्याला की आपल्याला सक्सेस मिळू शकतं का, किती मेहनत घ्यायची आहे, तर इथे काही असं टाइम ड्युरेशन आहे का? मी याच्या संदर्भातच एक व्हिडिओ टाकलाय आताच गेल्या आठवड्यात, तुम्ही बघितलंय. आता स्पर्धा परीक्षेची तयारी आपण काय म्हणतो, ठराविकच लोक स्पर्धा परीक्षेपर्यंत जाऊ शकतात. बरोबर, ठीक आहे. आता मी सुद्धा स्पर्धा परीक्षेला उतरलेली गेल्या 4-5 वर्षापूर्वी. पण कोरोना आला, ती परत एखाद्या व्हिडिओत मी सांगेन. तर काय असतं सांगते तुम्हाला, आपण स्पर्धा परीक्षेला चाललोय तर त्या स्पर्धा परीक्षेचे नियम काय आहेत, एक्झाम कधी असते, एक्झामला नक्की काय विचारणार आहे, आपल्याला त्या 10 टॉप मध्ये म्हणजे तिथं बसलं पाहिजे. याच्यासाठी काय, ह्या बेसिक गोष्टी जो स्पर्धा परीक्षेत ज्याला खरंच यश मिळवायचंय तो या सगळ्या गोष्टींची तयारी करून जातो. आपल्याला काही माहिती नसतं. आता लाखो मुलं स्पर्धा परीक्षा देतात, हजारो मुलं देतात, पण त्यात सिलेक्ट किती होतात, ठराविकच होतात ना. का होतात, त्यांनी बघा अभ्यास करताना आजूबाजूला काय चाललंय, जगात काय चाललंय हे माहिती नसतं ना. आणि होऊन जातात ते वेगळे त्यांच्या जगामध्ये. त्यांना माहिती असतं मी हे 6 महिने एवढेच माझ्याकडे आहेत. बरोबर, ठीक आहे. तुम्हाला युट्यूब मध्ये यायचंय, युट्यूबचा प्रवास करायचा आहे, तुम्ही थोडं त्याला हलकं घेऊ नका. बरोबर, तुम्ही असं समजा की ही माझी परीक्षा आहे आणि मला या परीक्षेत पास व्हायचंय. जॉब करायला तुम्ही गेला एखाद्या ठिकाणी तर तुम्हाला कंटिन्यू तेवढ्या वेळेत काम करावं लागतं. बरोबर. इथं फक्त तुम्हाला 2 ते 3 तास काम करायचं आणि ते पण तुमच्या वेळेत. बरोबर, ठीक आहे. मग तुम्ही स्पर्धा परीक्षेला उतरणाऱ्या मुलांचा इंटरव्ह्यू बघतो आपण, ती किती सांगतात की मी एवढी मेहनत घेतली त्यावेळेला तिथे पोहोचलो, आपण स्वतः बघतो. मग हे पण युट्यूब आहे. तुम्ही असं समजा की मला लोकांपर्यंत पोहोचायचंय, काहीतरी काम करायचंय, मग स्पर्धा परीक्षेसारखी मी सुद्धा मेहनत करणार. आता बरेच असतात काही माहिती नसतं, नुसतंच फॉर्म भरतात, एक्झाम देऊन येतात. बरोबर, तसंच युट्यूबचं आहे, काही माहिती नसतं, व्हिडिओ बनवतात, टाकतात, मग असं आहे ते. बरोबर आहे. नाही, या गोष्टीवर मी खूप विचार केला, स्पर्धा परीक्षा आणि युट्यूब. कारण मी पण MPSC देत होते आणि मी म्हणजे एक्सक्यूज देऊ नये कोणत्या गोष्टीचा, आणि जॉब करत होते म्हणून मला काहीतरी एकच करायला हवं होतं, एकतर स्पर्धा परीक्षा किंवा जॉब. म्हणजे 2 नावांमध्ये पाय ठेवला आणि माझ्या चुकीमुळे मी मधल्यामध्येच राहिले. ठीक आहे, जॉब आहे, पण जे लोक स्पर्धा परीक्षा म्हणजे एज बार झालेला आहे, ज्यांना सक्सेस मिळालं नाही आणि त्यांना काय करायचं होतं, सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाऊन कुठेतरी चांगल्या पोस्टवर जनतेसाठी काम करण्यासाठी आपण गव्हर्नमेंट एक्झाम देतो आणि प्रशासनामध्ये येतो. तर मी म्हणते की युट्यूब हे असं प्लॅटफॉर्म आहे ना की ते स्वप्न जे तुमचं पूर्ण राहिलंय ना ते तुमचं या प्लॅटफॉर्मवर नक्कीच पूर्ण होईल. कारण तुम्ही अशा असंख्य लोकांपर्यंत पोहोचू शकता ज्यांना तुमची खरंच गरज आहे. आता तुम्हाला माहिती नाही पण कितीतरी लोकांना तुमची गरज आहे. जर असा अभ्यास करून तुम्ही परिपक्व झालेला आहात आणि एक डिग्री नाही म्हणून तुम्ही पाठीमागे राहिलेले आहेत तर तुम्ही या युट्यूबवर पुढे जो पण तुमचं कार्य असेल तर ते तुम्ही मांडा आणि तुम्हाला नक्कीच इथे सक्सेस मिळून जाईल. डिप्रेशन मध्ये जायची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या आवडीचं काम करताय ना. बरोबर. तुम्हाला आणि जरी हे बघा आवड नसेल ना तरी त्यात आवड बनवा. बरोबर. पर्याय नसतो आयुष्यात. असं कधीतरी होतं. माझ्या तर आयुष्यात बऱ्याच वेळेला असं झालंय मला त्या गोष्टींची आवड नव्हती, पर्याय म्हणून मला तिथं काम करावं लागलं. पण मी तो विचार केला की नाही आता मला पर्याय नाही, मला यालाच आवड बनवली पाहिजे. मी ज्या वेळेला त्यामध्ये माझं मन लावून माझी आवड म्हणून काम करायला लागले ना त्यावेळेला मला डिप्रेशन हे यायचं बंद झालं आणि मग मला त्यात सक्सेस मिळालं. मी जर तेच डोक्यात ठेवलं असतं नाही मला करायचंच आहे, माझ्यावर लोड आहे, तर मला वाटतं मी नसते सक्सेस झाली. बरोबर. आणि माझ्या भरपूर मैत्रिणी आहेत ज्यांचे एज बार झालेला आहे आणि अतिशय हुशार आहेत, खूप अभ्यास झालेला आहे त्यांच्याकडे नॉलेज भरपूर आहे, पण कुठेतरी एज बार निघून गेल्यामुळे युट्यूबवर येऊन जी तुम्हाला काही माहिती आहे आज त्या माहितीची इतरांना गरज आहे. आता माझं युट्यूबचं कसं झालं, मी ज्यावेळेला तिथपर्यंत गेले मला असं जाणवलं की मला जी माहिती आहे युट्यूबचा प्रवास सोपा आहे पण बाकीच्या लोकांनी सांगून तो एवढा अवघड केलाय. तो लोकांना
लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. बरोबर. म्हणून मी या युट्यूब मध्ये आले आणि लोकांना सांगायला लागले की तुम्ही हे करू नका, असं करा. का तर बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तुम्ही जेवढ्या व्हिडिओ मध्ये व्यवस्थित मन मोकळेपणाने बोलाल, ज्यावेळेला आपण एकदम फ्री होऊन काम करतो ना, त्यावेळेला आपण कुठेतरी, आणि सगळ्यात हे बघा की आपलं मन तिथं रमलं पाहिजे. बरोबर. कुणाचं बंधन दडपण घेऊन जर तुम्ही काम करत असाल ना, तर नाही सक्सेस होणार. बरोबर. आता मला बरेच जण विचारतात की ताई जॉब, तुम्ही पण मला विचारलं की जॉब केलेला चांगला की हो. युट्यूब चांगलं. हो, हो. मी तर सगळ्यांना सांगेन की युट्यूब म्हणजे आता ठीक आहे, ज्या ताईंना घराच्या बाहेर जाता काम करता येत नाही, घर सांभाळायचं आहे, त्यांनी युट्यूब हा का पर्याय निवडावा. कारण हे असं आहे की तुम्ही तुमच्या वेळेत काम करू शकता, बरोबर. तुमचे विचार मांडू शकता, याला जास्त खर्च पण नाहीये. अजून काही ताई अशा असतील ज्यांनी जॉब सोडला आणि काही कारणास्तव त्या घरी राहिलेल्या लहान असतील. मुलं असतं हे ते हा, नाही आणि जमत. अशा महिला लिटरली डिप्रेशन मध्ये जातात, कारण का त्यांना पहिल्यापासून जॉब करायची सवय असते. तर डिप्रेशन मध्ये जाण्यापेक्षा ना तुम्ही थोडा वेळ इथे स्पेंड करा. आता अजून एक सांगायचं म्हणजे लोकांचं काय मेंटॅलिटी झाली आहे, ह्यांना काही काम नसतं. हो. जे ते उठते आपल्या लेडीज युट्यूबवर व्हिडिओ खोलते, आपण अशा बऱ्याच लोकांच्याकडे लक्ष देतो, हा यांना काही काम नाही. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती मला की ज्यावेळेला आपण युट्यूब मध्ये येतो, आपल्याला एक अशी हौस असते की माझ्या मित्रमैत्रिणींना सांगते, घरात सांगते, रिलेटिव्हला सांगते. बरोबर. आपण ते व्हिडिओ पण सांगू, त्यांना अजिबात इंटरेस्ट नसतो. बरोबर. अजिबात ती चुकी करू नका. मला पेमेंट माझं झाल्यानंतर बऱ्याच जणांना कळलं की मी युट्यूब मध्ये आहे, बरोबर. त्यावेळेला मी स्टेटस ठेवला. पण ताई एक विश्वास असतो ना की ही आपलीच लोक आहेत, आपल्याला सपोर्ट नाही. करतील, आपले मित्रमैत्रिणी आहेत. नाही कोणी सपोर्ट करत. मी माझ्या अनुभवावरून सांगते, आपल्या घरातील लोकांनाच वेळ नसतो आपले व्हिडिओ बघायचे. आणि खरं तर पाहिलं तर मी माझ्या आईसाठी, बहिणींसाठी मी युट्यूब चॅनल चालू केलेला, कारण मी स्वामींची सेवा करायला लागले. मला बऱ्याच त्यातल्या गोष्टी कळायला लागल्या. मग त्या मला विचारायच्या काय ग काय असतं. मग मी म्हटलं थांबा, मी व्हिडिओ बनवते, युट्यूबवर टाकते, तुम्ही बघा, मग माझ्या व्ह्यूज वाढतील. अशा हेतूने मी युट्यूब मध्ये आलेली. मग मी त्यांच्यासाठी खरं तर चॅनल चालू केलेला आहे, स्वामींची माहिती की बाबा काय असतं 21 गुरुवार असं, म्हणजे मी तेवढं सांगायसाठी केलेला. पण नशिबाने स्वामी महाराजांनी साथ दिली, पुढे चॅनल सक्सेस झाला. पण काय मी ना माझ्या म्हणजे मित्रमैत्रिणी असू द्या किंवा कोणीही असू द्या, मी अजिबात कोणाला शेअर केलं नव्हतं. ज्यावेळेला माझं पहिलं पेमेंट झालं, मी स्वामींच्या चरणी ठेवलं, त्याच वेळेला मी स्टेटस ठेवला. तोपर्यंत मी कोणाला सांगितलं नाही. का सांगू का, आता ठीक आहे फेसबुकला आहे मी, काहीतरी कोणी म्हणजे माझ्या बहिणीने का कोणीतरी व्हिडिओ केलेला, त्यांनी स्टेटस ठेवलेले, पण मी नाही ठेवला. कारण मला तसे सबस्क्रायबर नको होते, जे बाबा येणार व्हिडिओला क्लिक करणार. असे सबस्क्रायबर पहिल्या व्हिडिओ पासून तुमच्याकडे पाहिजेत की त्यांना तुमच्या व्हिडिओ मध्ये इंटरेस्ट आहे, खरोखर आपण आवडतो. हा तुम्हाला, हा तेच येऊन बघणार ना. तुम्ही एवढे लोक सबस्क्रायबर गोळा केलेत आणि व्हिडिओना व्ह्यूज किती 20-30, मग काय उपयोग ना. मग तुम्ही डिप्रेशन मध्ये जाणार ना. त्यामुळे कोण बघत नाहीये. त्यामुळे कोणालाच सांगू नका. तुम्ही काम करताय ना, आपलं आपण काम पुढे चालू ठेवा. बरोबर. स्वामी महाराजांना एक आपलं काम माहिती आहे आणि वरचा बघणार आहे ना की तुम्ही काय किती प्रयत्न मेहनत करताय, तो तुम्हाला यश देणारच. तुम्ही असं निगेटिव्ह कोणी होऊच नका. मी तर बऱ्याच जणांना सांगत असते की तुम्ही निगेटिव्ह होऊ नका. पण काय करणार, बऱ्याच अशा कमेंट्स आहेत. बरोबर. आणि हाच हेतू होता आपल्या या पॉडकास्टचा की आता आमचा जो ग्रुप आहे, आम्ही तयार 12-13 जणी आहोत त्या ग्रुपला. तर प्रत्येकीचा वेगळा वेगळा प्रश्न असायचा. तर आम्हाला असं वाटलं की आपल्या अशाच काहीतरी मैत्रिणी, कितीतरी मैत्रिणी अशा असतील ज्यांना यायचंय किंवा आलेल्या आहेत आणि त्यांना पण असा प्रश्न पडत असेल, तर प्रत्येकाच्या प्रश्नाचं समाधान त्यांना मिळावं. तर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील ना, तर तुम्ही काय करा, तेजू शिंदे म्हणून यांचे चॅनलचं नाव आहे, ताईंच्या चॅनलचं. तुम्हाला तिथे प्रॉपर गायडन्स मिळेल आणि तुमच्या मनातले सगळे प्रश्न तिथे तुम्हाला सॉल्व्ह केले जातील. तर तुम्ही फक्त त्यांचे प्रिव्हियस व्हिडिओज बघा, कारण का तिथे तुम्ही कमेंट जर वाचल्यात ना व्हिडिओ खाली, तर तुम्ही तिथून जाणारच नाही, तो चॅनल सोडूनच जाणार नाही. एवढ्या खूप छान उत्तर त्यांनी दिलेली आहेत तिथे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही तिथे विचारू शकता. बरोबर ना ताई? आणि कोणाला ग्रुप जर बनवायचं असेल, ग्रुपचं पण बोललेलो ना आपण. हा, ग्रुपचा बोललेलो. तर एकमेकींशी संपर्क साधा, त्या चॅनलवर या तुम्ही. ईमेल आयडी काय करा, तुम्ही एकमेकींना मेल करा. पण आता मिळणार कसं, कॉन्टॅक्ट कसं मिळणार? आता बघा, मी जर तुम्हाला मेल केला तर तुम्ही मेलद्वारे मला मोबाईल नंबर देऊ शकता ना, मग मी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार. पण मग ईमेल चेक करायला पाहिजे. कितीतरी ताई ईमेल चेक करत नाही डेली बेसिसवर. मग तेच तर प्रॉब्लेम आहे ना. आता कुठंतरी हे बघा, कुठंतरी आपला मेळ बसवायचा आहे.
आता काय असतं तुम्हाला सांगते, ज्या वेळेला युट्यूबच्या संदर्भात आपल्याला प्रश्न पडतात बरं. त्यावेळेला ना आपण युट्यूबवर चॅनल सर्च करायला लागतो. मग एका प्रश्नासाठी 100 व्हिडिओ असतात आणि वेळ जातो त्यात आणि आपण कन्फ्युज होतो. यापेक्षा जर आपल्याकडे ग्रुप असेल, पण ग्रुप बनवताना असा विश्वासू बनवा की ठीक आहे, मला हा प्रॉब्लेम आहे, मी टाकला तर कमीत कमी त्या तिघी चौघी मला आन्सर देणार बरोबर की ताई तुम्ही असं करा. बरं. मग याचा फायदा आहे. त्यामुळे ना तुम्ही ज्या अशा लेडीज आहेत ना, मी तर म्हणते तुम्ही या एकत्र, कारण खूप फायदा आहे. मी स्वतः पाहिलाय. आता तुम्ही तर आपल्या ग्रुपचं बघताय, काही प्रॉब्लेम. आता बऱ्याच ताईंची अशी मेंटॅलिटी आहे की मी त्यांना ग्रुपमध्ये ऍड केलं नाही, पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते की म्हणजे ऋतुजा म्हणून आहे, तिने आधी ग्रुप तयार केलेला आणि तिनं मला मेल केला, इफर्ट्स आपल्याला स्वतःलाच घ्यायचे आहेत. तुम्ही स्वतः हे करा. मी नाही ना ग्रुप तयार करू शकत, कारण आज हजारो युट्यूबर आहेत, मी कोणाला म्हणून ऍड करणार. बरं, मग तुमचा हा व्हिडिओ बघून सपोज जर ग्रुप कुणाला क्रिएट करायचा असेल तर त्या तुमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकतात की कमेंट करतात ना. मला अजूनही कमेंट येतात की ताई ग्रुपला ऍड करा, ग्रुपला ऍड. नाही तुम्हाला नाही. सपोज जर कुणाला ग्रुप बनवायचा असेल आणि 1 पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आपण म्हणतो, तर तुमच्या चॅनल मध्ये तुमच्या व्हिडिओच्या खाली जर कोणी कमेंट केली की माझ्या या ईमेल आयडीला तुम्ही रिस्पॉन्स करा, मी इंटरेस्टिंग आहे, तर असं चालेल का? हो चालेल. तुम्ही ग्रुप करा, कमीत कमी 12 जणांचा ग्रुप करा, मग त्या 12तल्या एकीनं मला मेल करा. बरं, मग मी तुमच्या ग्रुपला ऍड होईल. पण तुम्ही 12 जणी ग्रुप करताय तर त्या काम करणाऱ्या पाहिजे. ते आपल्याला टाइमपास नको. बरोबर. कारण कसं होतं, तसा ग्रुपला नंबर देणं पण रिस्की आहे. आपण एवढी रिस्क घेऊन एकत्र येतोय, उद्या उगाच कुणाचा नंबर इकडे तिकडे गेला नाही, नंबर द्यायचाच नाही. म्हणजे व्हॉट्सअप नंबर एक्सचेंज होणार नंतर. ते तर आहेच. आणि कसं आहे सांगू का, त्यामध्ये ना डेली काम करणाऱ्या पाहिजे. बरोबर. आता मग मला कसं झालं, मी काय ऍड करायला मागत नाही, मी आता प्रत्येकीला ओळखू शकत नाही कोण कुठपर्यंत. त्यामुळे काय होते, ज्या काम करणार आहेत ना तिथपर्यंत मी पोहोचू शकत नाही, असं होतंय. आणि असं आपण कुणाला निगेटिव्ह पण काही बोलू शकत नाही, असं आहे. त्यामुळे मी सांगते, जर तुम्हाला कुणाला अजून जी ग्रुप करायची असेल ना, तुमचा तुम्ही ग्रुप करा आणि मग मला मेल करा, मग मी तुमच्या ग्रुपला ऍड होईल. पण मी नाही ग्रुप बनवू शकत, कारण मी एवढ्या सगळ्यांना नाही हँडल करू शकत. नाही बरोबर. एक माणूस कुठपर्यंत पोहोचणार, सगळ्यांना मिळून करावं लागेल. आता मी फक्त एवढंच सांगते ताई, ज्यांना यायचंय ना त्यांनी प्लीज ग्रुप तयार करा. आणि बऱ्याच तुमच्या कमेंट्सला मी उत्तरं द्यायचा मी प्रयत्न करेन तुमच्या युट्यूबच्या संदर्भात. आज या ताईंनी मला बोलवलं, कारण त्यांची आता युट्यूबची जर्नी चालू आहे, त्यांना जे क्वेश्चन पडले त्यांनी खूप रिक्वेस्ट केलेली, त्यामुळे मी आले. का तर मला असं वाटलं, आणि मी काय अशी मोठी कोण नाहीये, फक्त काय होतं घरातली कामं, मशीनचं, युट्यूबचं, यामुळे वेळ भेटत नाही, बाकी काही नाहीये. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे पहिला हा माझा पॉडकास्ट आहे, मी कधी केलेला नाहीये. पण जाऊ दे म्हटलं, माझ्या या पहिल्या पॉडकास्टमुळे जर हजारो ताईंना मदत होणार असेल तर काही हरकत नाहीये. या ताईंना भेटून सुद्धा छान वाटलं. बरीच माहिती आहे त्यांना माझ्यापेक्षा युट्यूबची, त्यांच्या क्वेश्चन तर मला लक्षात आलं, त्यांनी बराच अभ्यास केलेला आहे. काही नाही ताई, तुम्ही व्यवस्थित करा, तुमचा चॅनल सक्सेस होईल. आणि तुम्ही मला बोलवलं तुमच्या चॅनलवर, त्यासाठी खूप मनापासून आभारी आहे. आणि तुमच्या चॅनल लवकर पुढे जाऊ द्या, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि बऱ्याच ताईंना युट्यूब मध्ये सक्सेस मिळू द्या, ही सुद्धा स्वामींच्या चरणी एक प्रार्थना असेल माझी. हा व्हिडिओ इथेच थांबूया आपण. नक्की जर योग आला तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की भेटूया. नक्कीच. श्री स्वामी समर्थ. आणि हा पहिलाच आमचा पॉडकास्ट होता, पहिलाच चुकलं असेल किंवा तुम्हाला पहिलाच आहे, जरी काही चुकलं हे झालं ना तरी समजून घ्या, कारण आम्ही आता मी तर बिगनर क्रिएटर आहे. आणि आम्ही काही ठरवून गप्पा मारलेल्या नाही. त्यांना जे क्वेश्चन आले त्यांनी मला ते डायरेक्ट विचारलेले आहेत. मी पण माझ्या भाषेत सांगितलेलं आहे. ठीक आहे, आम्ही कोणी मोठ्या युट्यूबर सारखं बोललो नसेल किंवा आमचा मोठा असा पॉडकास्ट झाला नसेल, एक सर्वसामान्य म्हणजे काहीतरी करू शकतो, ही आमची सुरुवात आहे. बघू आता पुढे कसं काय होतंय. तुम्ही सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स द्या, का तर म्हणजे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचू द्या, एवढंच म्हणायचं आहे. का तर बऱ्याच ताईंनी टेन्शन घेतलं यातून बाहेर पडण्यासाठी. ठीक आहे, हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो. श्री स्वामी समर्थ.